जेव्हा एखाद्या मुलगीचं लग्न ठरतं त्या टाईमपासून लग्न होऊसपर्यंत तिला तयार करणारे इतके लोक असतात घरात की तयार होण्याचं काही टेन्शन नसतं. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सासरी जाते तेव्हा मात्र तयार करायला कोणीच नसतं. आणि लग्न झाल्यानंतर एवढे फंक्शन्स असतात घरात, छोटे मोठे फंक्शन्स असतात की प्रत्येक वेळेस तर मेकअप आर्टिस्ट आपण नाही बोलवू शकत. आपल्याला स्वतःलाच तयार व्हायला लागतं. आणि त्यावेळेस जर आपल्याला मेकअप करता येत नसेल तर खरी फजिती होती. त्यामुळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे किंवा होणार आहे त्यांच्यासाठी मेकअप लुक दाखवणार आहे. खूप सोपा असणार आहे, तुम्ही स्वतः करू शकता, कोणाचीही गरज पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओच्या मिडमध्ये आणि शेवटला आपण सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. आणि आता आपण क्विकली व्हिडिओ स्टार्ट करू. नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता आपण क्विकली व्हिडिओ स्टार्ट करू. आता ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं ना त्यांच्यावरती पूर्ण फॅमिलीची नजर असते की कशी दिसतीये, काय लावली आहे, काय नेसली आहे. तर आजचा जो थीम आहे मेकअपचा तो आपण असा करणार आहे की मेकअप जो आपला आहे तो खूप ग्लोईंग दिसायला पाहिजे, खूप मस्त दिसायला पाहिजे. आणि त्याच हिशोबाने आपण आज प्रॉडक्टसुद्धा सिलेक्ट करणार आहोत. तर मेकअप सुरू करण्याच्या आधी आपला स्किन केअर करायचा, फेस वॉश करायचा, टोनर लावायचा, मॉइश्चरायझर तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्ही लावू शकता. आता माझं स्किन टाईप नॉर्मल आहे तर मला जे प्रॉडक्ट सूट होतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता प्रायमरमध्ये सुद्धा ग्लोईंग इफेक्ट हवा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे हा स्विस ब्युटीचा रिअल बेस इल्युमिनेटिंग प्रायमर. हा खूप मस्त प्रायमर आहे आणि त्याचबरोबर खूप छान ग्लो येतो फेसवरती. त्यामुळे मी हा वापरणार आहे. प्रायमर आपला लावून झालेला आहे आणि मस्त छान ग्लोईंग इफेक्ट आलेला आहे. आता मी यूज करणार आहे फाउंडेशन. त्याच्यासाठी मी यूज करत आहे हा फॉरएव्हर 52चा फाउंडेशन आणि ह्याचा शेड आहे 006. आणि आता फाउंडेशन यूज करताना किंवा कोणताही मेकअप बेस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कमीत कमी प्रोडक्ट्स वापरायचे आहेत, जास्त वापरायचं नाही. जर तुम्ही जास्त प्रोडक्ट वापरला आणि तो व्यवस्थित ब्लेंड नाही केला तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे खूप कमी प्रोडक्ट्स वापरायचे आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तर मी एकच पंप ह्याचा घेत आहे आणि ह्याला डॉट्समध्ये फेसवरती लावायचं आहे. खूप मिनिमम लावत आहे मी. आता बरेच जण मेकअप करताना फेसवरती मेकअप करतात आणि नेकवरती काहीच करत नाही. त्यामुळं चेहऱ्याचा जो कलर आहे तो वेगळा दिसतो आणि नेक जो आहे तो डार्क दिसतो. त्यामुळं असं करायचं नाही. फेसवरती आणि नेकवरती व्यवस्थित फाउंडेशन लावायचं. आणि आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे कारण ह्याच्याने ना खूप मस्त फिनिशिंग येतं. आणि आता हा जो आहे तो ओला ब्युटी ब्लेंडर आहे. पाण्यात भिजवून काढायचं, पूर्ण पाणी काढायचं, म्हणजे हा फक्त ओला असायला पाहिजे. ठीक आहे. आणि आता आपण ह्याला काय करणार आहोत, डॅब डॅब करून ह्या फाउंडेशनला आपण ब्लेंड करून घेणार आहोत. आणि हा जो फाउंडेशन आहे तो सूट करतो सगळ्या स्किन टाईपसाठी. त्यामुळे जर तुम्हाला हवा असेल तर हा फाउंडेशन तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता नेक्स्ट स्टेप आहे कन्सिलर. आणि त्यासाठी सुद्धा मी परत फॉरएव्हर 52चाच कन्सिलर यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे 007. आता कन्सिलरसुद्धा मिनिमम यूज करायचं आहे. डोळ्यांच्या खाली जिथे आपल्याला डिस्कलरेशन असतं तिथं यूज करायचं. चेहऱ्यावरती तुम्हाला कुठं पिंपल असेल तर त्यालासुद्धा तुम्ही कवर करू शकता. आणि एकदम कमी प्रॉडक्ट्स वापरायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता की मी किती कमी प्रॉडक्ट लावलेला आहे. आणि परत ह्याला ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करत आहे. आणि कन्सिलर जिथं तुम्ही लावला फक्त तिथंच ब्लेंड करायचं आहे, त्याला चेहऱ्यावरती सगळीकडे पसरवायचं नाही.
आता बरेच जण मला माझ्या डोळ्याच्या कलरसाठी कॉम्प्लिमेंट्स देतात, पण गर्ल्स दिस इज नॉट माय रिअल कलर ऑफ माय आईज. हा मी लेन्स यूज करत आहे. हा सॉफ्ट ग्रे शेड आहे जो की खूप सूट करतो मला, त्यामुळे मी हा यूज करते. आणि हा ॲक्वा कलरचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. माझा रिअल नॅचरल कलर जो आहे तो डोळ्यांचा तो ब्लॅकच आहे. हा लेन्स आहे. कन्सिलर आपण सेट करण्यासाठी मी यूज करत आहे हा मार्सचा लूज पावडर आणि ह्याचा शेड आहे ब्राईटनिंग. आता कन्सिलर जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्याला सेट करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर तो क्रीस होतो आणि मेकअप जो आहे तो आपला केकी दिसतो. त्यामुळं कन्सिलर यूज केल्यानंतर त्याला सेट करायचं. परत आपण डॅब डॅब मोशन्समध्ये त्याला सेट करत आहोत, ड्रॅग करायचं नाही. आता फेस मेकअप करण्यासाठी मी शुगरचा हा डी कॉन्टोर फेस पॅलेट यूज करत आहे आणि हा आहे 02 विविड विक्ट्री. ठीक आहे. आता त्यामधला जो ब्राऊन शेड आहे तो मी यूज करत आहे कॉन्टोरिंगसाठी. आता कॉन्टोरिंग करताना जिथे आपला कान आहे त्या लाईनमध्ये आपण कॉन्टोरिंग करणार आहे आणि वरच्या दिशेने कॉन्टोरिंग करायचं आहे. ओके. नाकाला सुद्धा मी कॉन्टोर करत आहे सो दॅट माझं नाक जे आहे तो थोडंसं शार्प दिसेल. तुमचं नाक जर ऑलरेडी पॉइंटेड असेल तर नोज कॉन्टोरिंग नाही केला तरी चालेल, पण तुमचं नाक जर माझ्यासारखं लहान असेल तर कॉन्टोरिंग नक्की करा. आता आपण ब्लश यूज करणार आहे ह्याच पॅलेटमधला. आणि आता सेम पॅलेटमधला हायलायटर आपण यूज करणार आहे. करण्यासाठी मी यूज करत आहे हा स्विस ब्युटीचा आयब्रो पेन्सिल. ह्याच्यामध्ये एक साईडला स्पूली ब्रश आहे आणि एका साईडला आयब्रो पेन्सिल आहे. तर सगळ्यात आधी मी ब्रश करते स्पूली ब्रशने आणि त्यानंतर त्याला फिल करून घेते. आता आपला अर्धा मेकअप झालेला आहे आणि थोडेसे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स जे आहेत ते मी आत्ता घेणार आहे. सो थँक्यू सो मच कविता सोनवणे, थँक्यू सो मच परिणिता माने, वृषाली, राजश्री, कविता तायडे, लक्ष्मी, अक्षया मोरे, वंदना मेंदरकर, करुणा म्हात्रे, मंदा तातकरे, स्नेहा अँड योगिता बोर. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड आय लव्ह यू ऑल. आता आपण आय मेकअप जो आहे तो थोडासा सिंपल करणार आहे आणि त्यासाठी मी काय यूज करत आहे हा स्विस ब्युटीचा कलर स्टोरी पॅलेट यूज करत आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात आधी मी काय करणार आहे एक लाईट ब्राऊन शेड यूज करत आहे बेससाठी. आता आपण थोडासा डार्क ब्राऊन शेड यूज करणार आहे दिस वन. आपण जो शेड यूज करत आहे तो थोडासा शिमरी आहे त्यामुळे खूप छान वाटतो. आणि ह्यामध्येच आपण एक थोडासा लाईट शेड यूज करणार आहे शिमरचा. फिंगर टिपवरतीच मी घेत आहे आणि माझ्या आयलिडच्या सेंटरमध्ये थोडंसं लावत आहे, डॅब मोशन्समध्ये लावणार आहे. बस इतकं जरी केला तरी चालेल, जास्त काही करण्याची गरज नाही आहे. आता ह्याच्यावरती मी यूज करणार आहे हा स्विस ब्युटीचा क्रेज आयलाइनर.
आणि आता ह्याच्या खाली मी खूप लाईटली काजल यूज करत आहे. त्यासाठी मी यूज करणार आहे हा प्लमचा काजल. जास्त डार्क मी नाही करत आहे कारण ऑलरेडी आपण लायनर चांगला लावलेला आहे. त्यामुळे खाली पण जर तुम्ही ब्रॉड केला तर तो लुक चांगला नाही आहे. त्यामुळे खूप लाईटली मी काजल यूज करत आहे. डोळ्यांमध्ये लास्ट आपण यूज करणार आहे मस्कारा आणि त्यासाठी मी यूज करत आहे हा NYBayचा मस्कारा. लिपस्टिकसाठी सगळ्यात आधी मी यूज करणार आहे हा मार्सचा लिप लायनर जो की ब्राऊन शेडमध्ये आहे. आणि आजच्या व्हिडिओसाठी मेबेलिनचा हा लिपस्टिक यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 634. सो गर्ल्स, हा आहे फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आणि जर तसं काही झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर नक्की तिथे सुद्धा फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि आता जे सबस्क्रायबर शॉर्टआउटचे नेम्स उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. तो जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, थँक्यू सो मच. शिल्पा सावंत, वृषाली, विशाखा अदंगले, थँक्यू सो मच. अश्विनी पवार, मानसी जोशी, समिधा धारगलकर, प्राची, अर्चना धुळे, सुमन कोकणे, सपना पवार, प्रतिभा. थँक्यू सो मच गाईज फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि जर तुम्ही पण पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल आणि तुम्हाला जरी वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ, तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर तीसुद्धा नक्की लिहा. आय ट्राय टू मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून. आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.